नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी अंतर्गत राज्यसेवेची जाहिरात आली ती बघा. 2025 मध्ये एकूण जागा होत्या 385 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर आता नवीन अपडेट आलेले आता जागा वाढवण्यात आलेल्या आहे मित्रांनो राज्यसेवेमध्ये. तर एकूण किती जागाची वाढ करण्यात आलेली आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता कधी अपडेट आलेले, 8 जानेवारी 2026 ला अपडेट आलेले मित्रांनो. खाली सब्जेक्ट बघू शकता, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. बघू शकता मित्रांनो, मार्च 18 मार्च 2025 रोजी जाहिरात आली होती मित्रांनो. एकूण पदे बघू शकता, 385 पदासाठी ही जाहिरात आली होती बघा. तर मित्रांनो, आता जाहिरातीमध्ये बघा, तर पदाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर एकूण किती पदाची वाढ झालेली बघू शकता. टोटल आता 601 पदाची ही जाहिरात असणार आहे मित्रांनो. तर यामध्ये बघू शकता 215 बघा, 215 पदाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. बघू शकता, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 601 पदाचा तपशील खालीलप्रमाणे बघू शकता मित्रांनो. तब्बल 215 जागेची वाढ झालेली आहे. तर एक आनंदाची गोष्ट आहे. ज्या आता बघा मित्रांनो, एक्झाम कधी झालेली बघू शकता तुम्ही. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कधी झालेले, 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले मित्रांनो. तर कट ऑफ किती लावू शकतो मित्रांनो, तर कट ऑफ 110-120च्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर आता जागा वाढल्यामुळे मित्रांनो, तर कट ऑफ कमी पण लावू शकतो मित्रांनो. पण 110 प्लस ज्यांचा स्कोर आहे मित्रांनो, तर अशा कॅन्डिडेटनी मित्रांनो मेन्सची तयारी करायला लागा मित्रांनो. कारण की आता जागा वाढ झाल्यामुळे तर कट ऑफ कमी लागण्याची शक्यता दाट आहे. तर ज्यांचा 110 स्कोर येतोय मित्रांनो, अशा कॅन्डिडेटनी मेन्सची तयारी करा मित्रांनो. राज्यसेवेची मेन्सची तयारी करायला लागा मित्रांनो. ज्यांचा 110 स्कोर येतोय, बघू शकता 110 प्लस ज्यांचा स्कोर येतोय, अशा कॅन्डिडेटनी राज्यसेवेची मेन्सची एक्झाम ला लागा मित्रांनो, तयारी लागा. 110 प्लस कट ऑफ लागेल मित्रांनो. पण आता जागा वाढ झाल्यामुळे कमी लागण्याची दाट शक्यता आहे. आणि बघू शकता तुम्ही खाली कोणत्या पदासाठी किती जागा आहे. राज्यसेवा परीक्षा बघा, उप उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, 4 पदे बघा मित्रांनो. राज्यसेवा परीक्षेसाठी बघा, 150 जागा आहे. सहाय्यक राज्यकर आयुक्त 79 जागा आहे. सहाय्यक कामगार आयुक्त 1 जागा आहे. खाली बघू शकता मित्रांनो, इथं वेगवेगळ्या पोस्टसाठी जागा दिलेल्या आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 21 जागा आहे. उपसंचालक प्रकल्प अधिकारी 11 जागा आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी 15 जागा आहे. तर मित्रांनो, खाली बघू शकता तुम्ही महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण पदे बघू शकता मित्रांनो, 296 म्हणजे 300 जागाच्या आसपास आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचं बघा BE झालेले आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालेले आहे मित्रांनो, अशा कॅन्डिडेटसाठी एक संधी आहे मित्रांनो. इथं सुवर्ण संधी, तर भरपूर जागा असणार आहे. ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं कम्प्लीट, अशा कॅन्डिडेटना बघू शकता. सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ 28 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी गट अ 86 जागा आहे. स्थापत्य अभियंतासाठी बघा मित्रांनो, सर्वात जास्त जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 जागा आहे बघा, 182, सॉरी 182 जागा आहे सहाय्यक अभियंतासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो, 215 पदाची वाढ करण्यात आलेली आहे बघा. अगोदर 385 पदाची जाहिरात आली होती बघा. तर आता नवीन अपडेट आलेले, तर 601 पदाची ही जाहिरात असणार आहे मित्रांनो. आणि एक्झाम पण झालेले 9 नोव्हेंबर 2025ला प्री एक्झाम. तर मित्रांनो, आता लवकरच कट ऑफ लागणार मित्रांनो. तर 110 स्कोर ज्यांचा येतोय, अशा कॅन्डिडेटनी मित्रांनो मेन्सची तयारीला लागा. कारण की आता जागा वाढलेल्या आहेत, तर कट ऑफ कमी लागण्याची दाट शक्यता आहे.
110 प्लस सांगतोय मित्रांनो मी, 110 ज्यांचा 110 स्कोर येतोय. परत परत मी सांगतोय, 110 ज्यांचा स्कोर येतोय अशा कॅन्डिडेटनी मेनसाठी लागा. बघू शकता इथं 110 दिलेले मी तुम्हाला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.